विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल, मग ते BA, BCom, BSc, त्याचबरोबर इतर जे विद्यापीठाचे कोर्स असतील MA, MCom, MSc किंवा इतर सर्व प्रकारचे कोर्स, या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपण साधारणतः मागील व्हिडिओमधून विद्यापीठाच्या परीक्षा कधी सुरू होतील या संदर्भात एक व्हिडिओ केलेला होता, परंतु त्यामध्ये विद्यापीठाने त्याची एक्झॅक्ट डेट दिलेली नव्हती. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत की विद्यापीठाची परीक्षा नक्की किती तारखेपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत की ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात होणार आहेत की MCQ स्वरूपात होणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाने मे 2024च्या परीक्षेच्या संदर्भात सूचनापत्र क्रमांक 2 प्रकाशित केलेला आहे, प्रसारित केलेला आहे 19 मार्च 2024 रोजी. त्यानुसार विद्यापीठानं या परिपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की या वर्षीच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्र परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक 24 मे 2024 पासून सुरू होणार आहेत. म्हणजे आपल्या परीक्षा कधी सुरू होणार आहेत याची तुम्हाला जी डेट माहिती होणं गरजेचं होतं तुमच्या इतर कामांच्या नियोजनासाठी, अभ्यासाच्या नियोजनासाठी, तर ती डेट आहे दिनांक 24 मे 2024 पासून. आणि या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत. म्हणजे तुमचे जी अभ्यास केंद्र असतील त्या अभ्यास केंद्रावर या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार नाहीत, हे लक्षात घ्या. कारण पारंपरिक पद्धतीने आपल्या या परीक्षा यावर्षी ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. कोरोना काळाचा अपवाद वगळता इतर प्रत्येक वर्षी या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झालेल्या आहेत. तशाच यावर्षी देखील या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने, लेखी पद्धतीने तुमच्या परीक्षा केंद्रावर होणार आहेत. दुसरा प्रश्न राहतो तो की या परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन्स म्हणतो. विवरणात्मक स्वरूपाचे प्रश्न, वर्णनात्मक स्वरूपाचे प्रश्न या विद्यापीठ परीक्षेसाठी असणार आहेत. आपापल्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेचा एकूण जो काही नमुना असतो तो यापूर्वी तुम्ही अभ्यासलेला आहे, तो अभ्यासला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता. 5 गुणांचे प्रश्न असतील, काही अभ्यासक्रमासाठी 10 गुणांचे प्रश्न असतील किंवा कदाचित 15 गुणांचे प्रश्न असतील, तर ते तुम्ही बघू शकता. आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे परीक्षेचं एकूण नियोजन, परीक्षेचं एकूण कार्यवाही ही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आपला तिसरा जो एक प्रश्न महत्त्वाचा होता की या परीक्षा आपल्याला, ज्याला आपण ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहेत, आणि मग त्यासाठीची जी मार्गदर्शन मालिका आहे ती लवकरच मी या चॅनलच्या माध्यमातून खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहे. त्यासाठी आपण जर काही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बटन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ मिळत जातील. आणि आता तुमचे जे सविस्तर वेळापत्रक असतील या सर्व परीक्षेच्या संदर्भातील, तर ते परीक्षेची वेळापत्रकं पाहण्यासाठी तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या YCMOU digitaluniversity.ac.in या वेबसाईटला जाऊन एक्झामिनेशनचा जो टॅब आहे, एक्झामिनेशन टॅब मे 2024, या ठिकाणी क्लिक करून जी अपडेटेड माहिती असतील, इतर वेळापत्रकं असतील, काही महत्त्वाच्या सूचना असतील, ही सर्व माहिती तुम्हाला विद्यापीठ या टॅबवर उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी तुम्ही ती सर्वांनी काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच.